स्थानिक निवडणुका ताकदीने लढवणार वैभव पाटील। तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत आणि अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव देशमुख, विष्णुपंत पाटील, युवक अध्यक्ष सूरज पाटील, अनिता पाटील, प्रभाकर नांगरे, सचिन राजमाने, डॉक्टर तुषार पवार, उत्तम माने, सुनील लेंगरे, अखिल नांगरे उपस्थित होते। पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पराभव ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे। पराभूत झालो तरी मी घरी बसलो नाही। प्रथम ईव्हीएम विरुद्ध आवाज उठविणार आहे। आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला आहे। श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं आपण या भागामध्ये एक शैक्षणिक संकुल उभा करतोय। त्याची उभारणीचं काम आता आपण सुरू करतोय। भविष्यामध्ये इथं सहकार क्षेत्र असेल किंवा पब्लिक लिमिटेडमध्ये असेल, एखादा जागरी पावडर्स युनिट असेल किंवा एखादी इंडस्ट्री चांगली असेल की तिथं शेकडो लोकांना त्यांच्या हाताला रोजगार निर्मितीच्या हिशोबाने आपण काय मदत करू शकतो का, ह्या हिशोबाने आता माझं प्लॅनिंग चालू आहे। त्यामुळं निवडणुकीच्या निकालावरती ते अवलंबून नव्हतं, तर मला इकडे येऊन कामच करायचं होतं आणि तुम्हाला काय नजीकच्या या 4-6 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतील। निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, चेहरे जुनेच असतील का नवीन असणार आहेत? आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की इलेक्टिव्ह मेरिटवरती आणि तिथं पडणाऱ्या आरक्षणावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असते। जुने आणि नवीन ह्याच्यापेक्षा जो लोकांना न्याय देऊ शकतो, लोकांच्या प्रश्नाचे न्याय देऊ शकतो आणि त्याला तिथल्या प्रश्नाची उकल आहे आणि तो नेतृत्व केल्यामुळं त्या परिसराचा विकास तो करू शकतो, अशाच चांगल्या व्यक्तिमत्वांना आपण तिथं निवडून म्हणजे तिथं संधी दिली पाहिजे। ठीक आहे।